विश्वकर्मा शहाजहान विरोधात भाजपाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। भाजपा महिला मोर्चाकडून शहाजहानचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीन बळकावल्याबाबत गुन्हे दाखल झालेल्या पश्चिम बंगालचा तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख विरोधात भाजपा महिला मोर्चाने निषेध आंदोलन केलंय। आणि या आंदोलनादरम्यान भाजपा महिला आघाडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शहाजहान विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। शहाजहान शेखला म्हणजे शहाजहानच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे। ठाणे आणि सांगलीमध्ये शहाजहानचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। क्रूरकर्मा शहाजहान विरोधात भाजपाने मोर्चा काढला। त्याचबरोबर भाजपा महिला मोर्चाकडून शहाजहानचा तीव्र निषेधही नोंदवण्यात आलेला आहे। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातील महिला मोर्चाने जे काही आंदोलन केलेलं आहे, हे आंदोलन आम्ही पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात, त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते आणि तिथले नेते शहाजहान शेख यांच्या विरोधात हे केलेलं आहे। याचं कारण म्हणजे संदेशखाली या गावातील महिलांवरती अत्याचार करणारे शहाजहान शेख व त्यांचे कार्यकर्ते यांनी त्या महिलांना अत्याचार करून बाहेर येण्यापर्यंत आणि न्याय मागण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। त्या महिला न्याय मागण्यासाठी बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांची मदत करण्यासाठी आम्ही सर्व महिला मोर्चाच्या भगिनी आमच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमच्या सरचिटणीस प्रदेशाच्या सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांच्या बरोबरीनं आम्ही आज इथं आंदोलन करतो आहोत। त्याचबरोबर आज जे पश्चिम बंगालमध्ये जे संदेशखाली गाव आहे तिथे जे महिलांवरती अत्याचार होत आहे, गेले वर्षभर तिथे अतिशय घृणास्पद असा अत्याचार चालू आहे ना, त्याच्या विरोधात म्हणून आज ठाणे शहर महिला मोर्चा इथे आंदोलन छेडलेलं आहे। आमची मागणी आहे, ठाणे महिला मोर्चाची मागणी आहे की शाहनवाज शेख यांना फाशी झालीच पाहिजे। कुठेतरी त्यांनी जे अत्याचार करत आहेत त्याबद्दल त्यांना ही फाशी झालीच पाहिजे असं आमचं एक तीव्र आंदोलन घेऊन आम्ही हा संदेश तुमच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचवतोय। शाहनवाज शेख आणि ते जे अत्याचारी पश्चिम बंगालमध्ये त्यांना फाशी झालीच पाहिजे।